मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्याचा कशी चेष्टा केली जाते हे बघा. हा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केलेला मेल आहे. हा पुढे एकनाथ शिंदेकडनं गोविंदराजजींकडे गेला आणि गोविंदराजजींकडनं हा पुढे UD22ला प्रियांका चपावलेंना फॉरवर्ड करण्यात आला. आता याबाबत जेव्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांचं उत्तर काय होतं बघा. हे आहेत शिवाजी चव्हाण, जे तिथले डेस्क ऑफिसर आहेत. हॅलो. हॅलो, चव्हाण बोलतोय. हा बोलतोय. सर नमस्कार, प्रशांत राऊळ बोलतोय पिंपरी चिंचवडवरनं, ग्रीन आर्मीतनं. हा बोला. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्रालयाला गेले अनेक वर्ष अनेक ईमेल लिहितोय. ठीक हा. आहे. ते फक्त आणि फक्त फॉरवर्ड होतात ते. त्याच्यावरती कुठेच काही कारवाई होताना दिसत नाही. हा. तर मला काही कारण कळू शकेल का? काय ईमेल काय म्हणून करताय तुम्ही? पर्यावरणाचे प्रश्न आहेत. अवैध वृक्षतोडी झाले, वायू प्रदूषणाच्या बाबत झाले, नदी प्रदूषणाच्या बाबत झाले, कचऱ्याच्या संदर्भातले झाले. म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 2018 पासून 500 पेक्षाही जास्त ईमेल्स असतील, पण एकाही गोष्टीवरती अजूनही कुठलंच समाधान भेटलेलं नाही. फक्त ईमेल पुढे झालेले आहेत. आता मुख्यमंत्री कार्यालयात सांगितलं, ते म्हणतात गोविंदराजची बोला. गोविंदराज म्हणतात एकदा ते प्रियांका सेठींशी बोला किंवा चपावलेंशी बोला. तिकडे फोन केले की ते अजून कोणाचा तरी नंबर दे. आता असं करत करत मला तुमचा नंबर मिळालाय. ओके. तर तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे? नगर विकास विभाग. मग पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुमच्या अखत्यारीत येते का? हो. मग त्याच्याबाबत तुम्हाला काही कम्युनिकेशन आलेत? नाही. आतापर्यंत तुमच्याकडे कुठलेच कम्युनिकेशन नाही आले. कम्युनिकेशन म्हणजे तुमच्या आलेले ईमेल फॉरवर्ड केले आम्ही पुढे कोणाला पुढे म्हणजे? पालिकेला. कारवाई पालिकाच करणार ना त्याच्यावर. आता ते करत नाहीये मी, जर म्हणून वरती ईमेल्स केले तर परत तुम्ही कारवाई करा म्हणून त्यांच्यावरती काही ऍक्शन किंवा ते का लक्ष देत नाही ह्याच्या बाबत. नाही, त्यांचं आता तुमचा ईमेल समजा मी पालिकेमध्ये तक्रारी दिल्या, जसं की एक उदाहरण म्हणून सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वतः इंद्रायणी नदीमध्ये अनट्रीटेड सिवेज वॉटर सोडते, ह्याची मी तक्रार केली. ठीक आहे. पालिकेमध्ये सारथीवर केली, आयुक्तांना भेटलो, तिथे जे पर्यावरणचे आहेत शहर अभियंता त्यांना भेटलो, ते कोणीच त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून मी मुख्यमंत्री कार्यालयाने तिकडे तक्रार केली. तर ती परत येऊन परत तुम्ही त्यांना फक्त फॉरवर्ड केलं. त्याचा फॉलोअप किंवा ते का नाही करत हे काही विचारलंय का, किंवा तुमच्याकडे काही त्याची माहिती आहे का? नाही, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कारवाई करा आणि तुम्हाला कळवा म्हणून सांगितले. तर काय तक्रार आहे तुमच्या तक्रारीचं निराकरण करा. मग ते केलं नाही केलं ह्याचं काही पुढे काही हे नाही. नाही, ह्याचं काय मग मी तक्रारीच्या अनुषंगाने ते कारवाई करून ते आमच्याकडे पाठवून देतात की बाबा यांच्या तक्रारीचं आम्ही निराकरण केलंय वगैरे. मग काय असं पालिकेकडनं काय रिप्लाय आलाय की आम्ही निराकरण केलंय आणि आम्ही हे ना, कारण त्यांचा तर कधीच काही रिप्लाय नसतो किंवा जाऊन भेटलो तरी त्याच्यावरती काही हे नाहीये. आमच्याकडे एवढ्या तक्रारी येतात त्या आम्ही परस्पर त्यांना कळवा म्हणून सांगत असतो. आम्ही प्रत्येक तक्रारीचं आम्ही जर घेऊन इथे फॉलोअप घेत बसलो तर आम्हाला फक्त तक्रारी निवारणाशिवाय दुसरं काही काम राहणार नाही इथे. नाही, मग नागरिकांनी तक्रारी करून काय उपयोग होणार का नाही होणार? तक्रारी सोडवणारी कोण आहे, म्हणजे तक्रारीवर एक्झॅक्ट काम करणार कोण आहे? पालिकाच करणार आहे ना. बरोबर आहे, पण ते करत मग आम्ही त्यांना पालिकेला सांगतो की पण ते तक्रारीच्या. तर ऐका ना एक मिनिट, जर ते काम करत नसतील आणि म्हणून आम्ही सांगतो ना, तुमची तक्रार अर्ज आला की आम्ही त्यांना तुमचा तक्रार अर्ज आम्ही त्यांच्याकडे फॉरवर्ड करतो. बाबा यांनी तक्रार केलेली आहे, बाबा तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करा आणि अर्जावर परस्पर कळवा. तुम्ही पाठवला तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो ना की बाबा तुम्ही जी तक्रार तुमची तिकडे तक्रार नाही झाली कारवाई. मग त्यांना काही म्हणजे नगर विकास खात्याची किंवा मुख्यमंत्री कार्यालयाची काही भीती किंवा काही हेच नाहीये का, की मग काय नाही काम केलं तरी ही काही लोक आम्हाला काही करू शकत नाही, असं काही त्यांच्या मनामध्ये आलंय का? कारण इतक्या तक्रारी इतके सिरियस आहेत, लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न. आता परवा आग लागलेली होती, त्याच्यावरती अजूनही कारवाई झालेली नाहीये. सगळे इल्लीगल अवैध धंदे चालू आहेत पिंपरी चिंचवडमध्ये. त्याच्याबाबतच्या इतक्या तक्रारी करून जर काही होत नसेल तर मग हे सगळं कशासाठी हे करायचं? तुम्ही जर फक्त एक ईमेल फॉरवर्ड करून जर आपली जबाबदारी झटकणार असाल तर कसं काय हे करणार आहे? ठीक आहे, मी त्याच्यावर रिपोर्ट एक मागून घेतो तुमच्या तक्रारीच्या तुमचे वरिष्ठ कोण आहेत आता? म्हणजे तुम्ही चपावले मॅडम कडे आहेत का? हो हो. मॅडमशी बोलता येईल मला जरा? मॅडम आता विधान भवनात आहेत. मॅडमचा मोबाईल नंबर मिळेल?
नाही त्यांचा लँडलाईन आहे, तुमच्याकडे असेल तिकडे लँडलाईन. लँडलाईन नाही ना साहेब त्यांचा. देतो मी तुम्हाला. पण ते लँडलाईन वरती ते पीएच फोन उचलतात. हो मग पीए मॅडम असते, पीए देतात त्यांना फोन आतमध्ये. नाही मला एक सांगा, पालिका जर काम करत नसेल तर ईमेल सोडा. ईमेलचं तर काय म्हणजे मला वाटतं ते ऑटोमॅटिक रिप्लाय ठेवून ठेवलाय का की आलं नागरिकांचं की पुढे फक्त फॉरवर्ड करून द्या म्हणजे जबाबदारी संपली. पण त्याच्यावरती काम करायचं असेल, त्याच्यामध्ये हे करायचं असेल, कारण मी सांगतो ही सिस्टीम आयुक्तांना देखील माहिती, बरं आयुक्तांना मी माहिती मी आपण. जातो थोडंसं, मी दुसऱ्या कामात आहे, मी बोलतो नंतर तुम्हाला. हा अच्छा वेळ नाही का हो, आमच्यासाठी हो, नागरिकांसाठी हो. तुमच्याकडे? ओके ओके. हॅलो.